गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सॉरी 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 खूप खूप सॉरी, कान धरून सॉरी. आय नो खूप दिवस झाले ब्रेक पडलेला आहे. ॲक्च्युली इकडे पावसाने खूप धुमाकूळ माचवला होता. तुम्ही बरे आहात ना सगळे? तर त्यामुळे एक ब्रेक झाला आणि पावसामुळे थोडं वातावरण पण थंड झालेलं. तुम्हाला माहिती आहे सकाळी उठायला किती आळस होतो. त्याच्यामुळे जरा रेकॉर्ड करणं बंदच झाल्यासारखं झालं होतं. पण आय प्रॉमिस आता परत सुरू करणार आहे आणि आय विल बी व्हॉट आय कॅन से एकदम प्रामाणिकपणे सातत्याने तुम्हाला रोज भाग मिळत राहतील. तसे आपण आता नवीन स्टोरी सुरू करणार आहोत, तर मला माहिती आहे एक्साइटमेंट असणार आहे. चला तर मग बघूयात आपण. ही स्टोरी आहे पाहिले ना मी तुला, आणि त्याचा मी एक प्रोमो पोस्ट केलेला होता, तर तो पण ऐकून घ्या आणि आशा करते की तुम्हाला ही स्टोरी पण खूप आवडेल. Stories on mic. Stories on mic. Stories on mic. चला मग. बटाटवाड्याच्या मातीचा सुगंध अजून तिच्या साडीच्या पदरात रेंगाळत होता. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघताना अमूच्या डोळ्यात असंख्य स्वप्न तरळत होती. हिरवीगार शेतं, शाळेच्या वाटेवरची चिंचेची झाडं, नदीवर कपडे धुणाऱ्या बायकांचा गलका, हे सगळं मागे टाकून ती एका नव्या जगात प्रवेश करत होती. मुंबई. मनातल्या मनात तिने पुन्हा एकदा त्या नावाचा जप केला. तिच्या बाबांनी आणि आईनं कितीदा तरी बजावलं होतं, पोरी सांभाळून जा, मोठं शहर हाय ते, माणसं पारखल्या बिगर बोलू नगस. त्यांच्या डोळ्यातील काळजी तिला आठवली आणि तिच्या काळजात एक अनामिक भीतीची लहर उठली. पण त्याचबरोबर एक अनावर ओढही होती. मुंबई बघायची, अनुभवायची, स्वतःच्या पायावर उभं राहायची. पुढील स्टेशन दादर. कर्कश आवाजात घोषणा झाली आणि डब्यातली शांतता एका क्षणात भंग पावली. लोकांची धावपळ सुरू झाली. कोण आपले सामान आवरत होते, तर कोण आत उतरण्याच्या तयारीत दरवाजाकडे सरकत होते. अमूनेही तिची एकमेव छोटीशी पिशवी आणि एक कापडी बॅग घट्ट पकडली. तिचा जीव थोडा खालीवर होत होता. बटाटवाड्याहून निघताना ग्रामपंचायतीच्या ऑफिसातल्या पाटलांनी तिकीट काढून दिलं होतं. तेव्हापासून तिला या क्षणाची धाकधूक लागली होती. गाडीचा वेग मंदावला आणि फलाटावरची अनाकलनीय गर्दी तिच्या नजरेच्या टप्प्यात येऊ लागली. एकाएकी हजारो आवाज तिच्या कानांवर आदळू लागले. फेरीवाल्यांच्या आरोळ्या, प्रवाशांची घाई, गाडीच्या चाकांची खडखड आणि त्या सगळ्या गोंधळात अधूनमधून स्पष्ट ऐकू येणाऱ्या अनाउन्समेंट्स. तिचे डोळे विस्फारले गेले. एवढी माणसं, देवा! बटाटवाड्याच्या जत्रेत सुद्धा एवढी गर्दी पाहिली नव्हती तिनं. तिच्या छातीतली धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. गाडी थांबल्यावर एकच कल्लोळ माजला. आतले लोक बाहेर पडायला आणि बाहेरचे आत शिरायला अशी काही झुंबड उडाली की अमूचा क्षणभर विश्वासच बसेना. तिला वाटलं आपण यातून बाहेर पडूच शकणार नाही. लोक एकमेकांना ढकलत होते, कापरखळ्या मारत होते, कोणाच्या तोंडून शिव्या बाहेर पडत होत्या, तर कोणीतरी आपल्या लहानग्या सावरायचा केविलवाना प्रयत्न करत होता. अमू दोन्ही बॅग छातीशी कवटाळून कशीबशी दरवाजापर्यंत पोहोचली. पण बाहेर पडणार कशी? आता येणाऱ्यांचा लोंढा काही केल्या थांबत नव्हता. ए पोरी सरक ना, मागून एका बाईचा करडा आवाज आला. अहो पण जागाच नाहीये. अमूचा आवाज त्या गोंगाटात विरून गेला. उतरायचं नसेल तर बाजूला हो, दुसरा एक पुरुष खेकसला. तिच्या डोळ्यात पाणी तारळलं. तिला रडू कोसळणार इतक्यात कोणी तिला मागून जोरात ढकललं आणि ती अक्षरशः गाडीबाहेर फेकली गेली. तोल सावरण्याचा प्रयत्न तिचा पाय मुरगळला आणि तिच्या पायातली एकुलती एक चप्पल तुटली. आई ग! तिच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडले. पण तिच्याकडे बघायला कुणाला वेळ होता? ती कशीबशी उठून उभी राहिली. एका पायात चप्पल आणि दुसऱ्या पाय अनवाणी. ती लंगडतच गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करू लागली. पलाटावरची ती इल्बीज गर्दी तिला गिळायला उठली. प्रत्येकाला घाई, प्रत्येकाला पुढे जायची लगीन घाई. कुणी कुणाला बघत नव्हतं, कुणी कुणाला ऐकत नव्हतं, फक्त धावत होतं. पैशासाठी, कामासाठी, जगासाठी, जगण्यासाठी. अमूने एकदा मागे वळून पाहिलं. ज्या गाडीतून ती आली होती ती आता रिकामी होत होती.
आणि पुन्हा नव्या प्रवाशांनी भरू लागली होती. एका क्षणात तिला आपल्या गावाकडच्या एसटीची आठवण झाली. तिथे गर्दी असायची, पण निदान ओळख तरी असायची. इथे तर सगळंच अनोळखी, भयान. तिने डोळे पुसले आणि आपल्या बॅग सावरल्या. एका हातात कापडी पिशवी, दुसऱ्या हातात तुटलेली चप्पल आणि खांद्याला अडकवलेली जुनी, थोडी फाटलेली पण अजूनही मजबूत असलेली रेक्झिनची बॅग. त्या बॅगेत तिचे कपडे, 2 पुस्तकं, आईने दिलेले डब्बा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या वडिलांच्या मित्राचा म्हणजे काकांचा पत्ता आणि 50 रुपयांची नोट होती. मुंबईत तिच्या राहण्याची सोय त्या काकांनीच केली होती. त्यांच्या घरीच ती पेइंग गेस्ट म्हणून राहणार होती. ती लंगडतच फलाटावरून पुढे सरकू लागली. आता इथून बाहेर कसं पडायचं? तिने आजूबाजूला पाहिलं. कुणाला विचारावं? प्रत्येकजण आपल्याच विश्वात मग्न होतं. कुणी फोनवर बोलत होतं, कुणी धावत होतं, कुणी शांतपणे उभं राहून कुणाची तरी वाट पाहत होतं. तिला आपल्या बाबांच्या शब्दांची आठवण झाली, कुणावर पटकन विश्वास ठेवू नगस. एका कोपऱ्यात तिला थोडी मोकळी जागा दिसली. ती तिथे जाऊन क्षणभर विसावली. तिनं आपल्या फाटक्या बॅगकडे पाहिलं. अचानक तिच्या काळजात धस्स झालं. खांद्यावरची ती रेक्झिनची बॅग? ती नव्हती. फक्त कापडी पिशवी आणि तुटलेली चप्पल तिच्या हातात होती. अय्या, माझी बॅग! ती किंचाळलीच. तिने आजूबाजूला पाहिलं. कुठे गेली तिची बॅग? गर्दीत ढकलाढकली झाली होती. तेव्हा कुणीतरी तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्या बॅगेत तिचा जीव होता, काकांचा पत्ता, पैसे, तिचे थोडेफार असलेले दागिने, सगळं काही त्यातच होतं. माझी बॅग कोणीतरी चोरली. तिचा आवाज आता अधिकच मोठा झाला होता. आजूबाजूचे काही लोक तिच्याकडे वळून पाहू लागले, पण फक्त क्षणभरासाठी. मग पुन्हा आपापल्या कामाला लागले. जणू काही कळलंच नव्हतं. तिच्या डोळ्यातून आता खऱ्या अर्थाने अश्रू वाहू लागले होते. ती तिथेच खाली बसकन मारणार तितक्यात तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. तिने चमकून वर पाहिलं. एक साठी ओलांडलेले, पिकलेले केसांचे, डोळ्यांखाली सुरकुत्या असलेले गृहस्थ तिच्याकडे पाहून किंचित हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उपरोध भाव होता. जणू काही ते तिला ओळखत होते किंवा तिच्यासारख्या अनेकांना त्यांनी आधीही पाहिलं होतं. काय रडतेस पोरी? त्यांचा आवाज शांत पण थोडा खर्जातला होता. पिशवी गेली वाटतं. अमूच्या रडवेल्या आवाजात मान हलवली. हो, त्यात माझं सगळं होतं, पैसे, पत्ता. त्या गृहस्थांनी दीर्घ श्वास घेतला आणि आजूबाजूला पसरलेल्या त्या अफाट गर्दीकडे एक नजर टाकली. मग पुन्हा तिच्याकडे वळून ते म्हणाले, मुंबईत स्वागत आहे तुझं पोरी. इथं असं स्वागतच होतं नवख्या पाहुण्यांचं. त्यांच्या आवाजातली उपरोधकता अमूला अधिकच खचून गेली. आता मी काय करू? कुठे जाऊ? अमूच्या आवाजातला कंप स्पष्ट जाणवत होता. तिचा धीर सुटत चालला होता. अनोळखी शहर, तुटलेली चप्पल, चोरीला गेलेली बॅग आणि त्यातले गेलेले पैसे व पत्ता. यापेक्षा वाईट सुरुवात अजून काय असू शकणार होती? म्हातारे गृहस्थ तिच्याकडे निरखून पाहत होते. तिच्या डोळ्यातली भीती, तिची गावरान वेशभूषा आणि तिची एकूण भांबावलेली अवस्था यावरून त्यांनी अंदाज बांधला असावा. कुठं जायचं आहे तुला? त्यांनी शांतपणे विचारलं. अमूच्या तोंडून शब्द फुटेना. पत्ता तर बॅगेत होता. आता तिला काहीच आठवत नव्हतं. फक्त एवढंच आठवत होतं की काकांचं आडनाव कुलकर्णी होतं आणि ते अंधेरीला कुठेतरी राहत होते. पण अंधेरी तरी केवढी मोठी? तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ज्या मुंबईची स्वप्न तिने रंगवली होती, त्या मुंबईचं पहिल्याच दिवशी तिचं असं स्वागत केलं होतं. तिची सगळी स्वप्न, सगळी उमेद एका क्षणात त्या गर्दीत हरवून गेली होती. तिच्या बॅगेसारखीच. बटाटवाड्यातून आलेली ती साधी भोळी अमू या मायावी मुंबईत कशी तग धरणार होती? तिच्याकडे ना पैसा होता, ना कुणाची ओळख, ना राहायला जागा. तिच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलं होतं? तर मग फ्रेंड्स, तुमचंही असं कधी मुंबईने स्वागत केलं आहे का? किंवा तुमच्या एखाद्या फ्रेंडचं? मी तर ऐकलं आहे की शक्यतो असं ग्रामीण भागातून कोणी मुंबईकडे जातं तेव्हा त्याचं पहिल्यांदा मुंबईत असंच स्वागत होतं. मुंबईत
पाकीटमार आणि हे असं एक अनुभव तरी आपल्याला येतो. तर तुमचाही अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा कशी वाटत आहे ते पण नक्की सांगा. तर या कथेचे रेग्युलर भाग मी पोस्ट करणार आहे आणि ते तुम्हाला मिळण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि नक्की या भागाला लाईक करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा, ज्याने की तुम्हाला भाग टाकल्याबरोबर लगेच नोटिफिकेशन येईल. ओके, चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. टाटा, बाय बाय. Stories on Mike. Stories on Mike.